नमस्कार मित्रांनो, मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो. सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 300ची तेजी. होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 300ची तेजी. पण 15 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 300ची तेजी. आणि या 300च्या तेजीमध्ये 15 जानेवारी नंतर कापसाचा बाजारभाव हा कुठपर्यंत पोहोचणार, जर हे जाणून घ्यायचं असेल आपल्या सर्वांना तर कृपया हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत आपण सर्वांनी पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 300ची तेजी. पण 15 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे 15 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 300ची तेजी. आणि या 300च्या तेजीमध्ये 15 जानेवारी नंतर कापसाचा बाजारभाव कुठपर्यंत पोहोचणार या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर. तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव. आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो कापसाचा भाव दिसत आहे तो 69 पासून 72 सेंटच्या दरम्यान आहे. 15 जानेवारी पर्यंत आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची भाव पातळी या रेंजमध्ये दिसणार आहे. पण 15 जानेवारी नंतर खालच्या स्तरावरून कापसाच्या भावाला आधार मिळताना या ठिकाणी दिसू शकतो. कारण सोयाबीनच्या उत्पादनातील वाढ यामुळे सोयाबीनची असणारी जी बाईंग आहे ती या ठिकाणी आपल्याला कापसामध्ये शिफ्ट होताना दिसू शकते. कारण सोयाबीनपेक्षा कापसाचं भविष्य हे या ठिकाणी उज्ज्वल दिसत आहे. जर या गोष्टीचा विचार केला तर याच्यामुळे आपल्याला 15 जानेवारी नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात सुधारणा होताना दिसू शकते. आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या भावातील ही सुधारणा कापसाच्या भावाला जानेवारीच्या 31 तारखेपर्यंत 75 सेंट्स या लेवलपर्यंत पोहोचू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या भावातील या तेजीचा 100% परिणाम हा देशातील कापसाच्या भावावर येऊ शकतो. आणि त्याचबरोबर देशातील कापसाच्या उत्पादनातील प्रचंड घट आणि सोबतच यंदा नसणारा शिल्लक साठा यामुळे आपल्याला कापसाच्या भविष्याचा विचार केला तर उज्ज्वल दिसते आणि मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसणार आहे. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर 15 जानेवारी नंतर आपल्या देशातील बाजारामध्ये कापसाची आवक ही आपल्याला त्या ठिकाणी कमी होताना दिसू शकते. यामुळे मागणी पुरवठ्यातील ही तफावत कापसाच्या भावाला 100% आधार प्रदान करणार. यामुळं कापसाचा जो बाजारभाव असणार आहे तो सध्या 6,900 ते 7,200 दरम्यान आहे. तर ही बाजारभाव पातळी 15 जानेवारी नंतर 300 रुपयांनी सुधारून 7,500 कापसाचा भाव गेला तर आश्चर्य वाटायला नको. परंतु जर आपल्याला या ठिकाणी कापसाचा चांगला दर हवा असेल तर मार्च एप्रिलपर्यंत कापसाचा साठा शिल्लक ठेवा, ज्यामुळे आपला फायदा होईल. अन्यथा 7,500च्या भावाचीच वाढ बघत असाल तर सध्या CCIला कापूस विकला तरी तेवढा दर तुम्हाला मिळून जाऊ शकतो. त्यासाठी 1-1.5 महिना थांबण्याची आवश्यकता नाही. तर ही होती कापसाबद्दल सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की 15 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 300ची तेजी.
आता भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.